अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण वामनराज प्रकाशन पुणे यांची पुस्तकं वाचनास घेतली आहेत. सध्या आपण परमपूज्य शकुंतलाताई आपटे महाराज लिखित पहा यशोदे तुझा लेख खोडी हे पुस्तक वाचनास घेत आहे. आज आपण अभक्तांनाही प्रचिती कशी येते ते पाहतो. वृंदावनामध्ये काही नाटक मंडळे श्री भगवंताच्या लीला सादर करतात. हे लोक भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातील विविध प्रसंग अत्यंत तन्मयतेने आणि सुरेखपणे सादर करत असतात. या लीला सादर करत असताना त्या लोकांना जो काही आनंद मिळतो तो अवर्णनीय वेगळाच असतो. वृंदावनात एक संत होते. ते रोज या कृष्णलीला बघण्यासाठी जात असत. एकदा त्यांना त्यांचे एक संन्यासी मित्र भेटले. ते मित्र अद्वैतवादी तसे निर्गुण निराकाराची उपासना करणारे होते. त्यामुळे दोघांची तत्त्वे त्या बाबतीत जरा वेगळी होती. हे संत नेहमीप्रमाणे लीला नाटक बघायला निघाले असता त्यांचे ते मित्र त्यांना म्हणाले, अरे कुठे निघालात? कशाला उगाच वेळ वाया घालवतात? त्यावर ते म्हणाले, अरे मी तेथे गेलो की मला प्रत्यक्ष श्री भगवंत भेटल्याचा आनंद होतो, म्हणून मी रोज तो कार्यक्रम बघण्यास जातो. तू येतोस का सोबत? त्याचे हे बोलणे ऐकून क्षणभर विचार करून ते निर्गुणोपासक संन्यासी म्हणाले, ठीक आहे, पण मला जर असा अनुभव आला की खरोखरच तेथे श्री भगवंत आहेत तरच मी पुन्हा येईन. तो अनुभव कसा असावा हे देखील माझे मीच ठरवणार आहे. त्यावर या संतांनी विचारले की तुम्ही नेमके काय करणार आहात? हे ऐकून ते निर्गुणोपासक महात्मा म्हणाले, मी एक विडा घेऊन माझ्या खिशात ठेवणार आहे. जर भगवान श्रीकृष्णांचे काम करणाऱ्या पात्राने माझ्याजवळचा तो विडा मागितला तरच मी मान्य करेन की तुझी सगुण उपासना श्रेष्ठ आहे आणि मीही त्यापुढे सगुणाचीच भक्ती करीन. मग ते दोघेही नाटक बघायला गेले. त्या दिवशी नाटकात श्री भगवंतांची पूजा मांडली होती. गोपगोपींची श्री भगवंतांची थाटात पूजा केली. त्यांना निरनिराळ्या प्रकाराने भोग चढवले, भोजन घातले. श्री भगवंतांची भूमिका करणारा तो जो मुलगा होता तो हे सगळे मोठ्या आनंदाने करून घेत होता. शेवटी सगळे गोपगोपी बाजूला झाले आणि श्री राधाजींचे पात्र समोर आले. त्यांनी एक विडा श्री भगवंतांना देण्यासाठी पुढे केला. ते पाहून श्री भगवंतांचे काम करणाऱ्या त्या मुलाला काय वाटले कोण जाणे, पण तो म्हणाला, आज आम्हाला तुमचा विडा नको. आम्हाला आज जो विडा हवा आहे तो समोर जे संन्यासी बसले आहेत त्यांच्या खिशातलाच. असे म्हणून तो मुलगा आसनावरून उठला आणि तरातरा जाऊन त्याने त्या निर्गुणोपासक महात्म्यांच्या खिशातला विडा स्वतः काढून घेतला. मग त्याने हसत त्यांना विचारले, काय देव आहेत ना? असे म्हणून त्याने तो विडा घेऊन आनंदाने खाल्ला. नंतर ते नाटक संपल्यावर त्या मुलाला देखील कळले नाही की आपण असे का केले. श्री भगवंत असे कुठल्या तरी रूपात आपले अस्तित्व दाखवून गेले आणि त्याच क्षणी त्या निर्गुणोपासक साधूच्या मनात इतकी अनावर भावप्रीती वाढून आली की ते ढसढसा रडायला लागले. भगवत प्रेमातील आनंद यालाच म्हणतात मागुनी येऊनी वस्त्रची फेडी. श्री भगवंत हे कार्य कधी असेही करतात तर कधी शांतपणेही करतात, कधी त्यांच्या सोयीने करतात. आपल्या बाबतीत काय होईल हे आपण सांगू शकणार नाही. जात असता यमुनेच्या पाण्या मागुनी येऊनी वस्त्रची फेडी. श्री भगवंतांनी साधकांचे वस्त्र असे फेडल्याबरोबर त्यांच्या मनातली जी विषयसुख वासना असते किंवा ज्या इतर ऐहिक वासना असतात त्या सगळ्या शमून जातात. त्यातली काहीच फुणफुण शिल्लक राहत नाही. शिल्लक राहते ते फक्त शुद्ध वैराग्य आणि निखळ आनंद. तो भगवत प्रेमाचा आनंद साधनेमध्ये सगळ्यांनाच अनुभवाला येत असतो. जे नियमितपणे साधना करतात त्यांना हा अनुभव आलाच असेल. अगोदर आपल्याला अनेक गोष्टींची हौस असते. हे असेच पाहिजे, तसेच पाहिजे असे वाटत असते. पण जसजशी साधना होत जाते
तशा तशा त्या इच्छा क्षीण होत जातात. कुठेतरी मग असेही वाटू लागते की आता पुढे किती इच्छा ठेवायच्या आणि सद्गुरूंसमोर श्री भगवंतांसमोर जाऊन तरी किती मागायचे. बरे, जे मागतो ते तरी टिकते का? मग टिकेल असेल तर तरी काही मागावे. जीवा जरा जागा हो, असे मग स्वतःलाच म्हणावेसे वाटते. हाही श्री भगवंतांची वस्त्र फेडण्याचाच एक प्रकार असतो. श्री भगवंत आतून वासनांचे वस्त्र जसजसे फेडतात तसतसे मनामध्ये वैराग्य जागृत होते. जे प्रेमाने आणि निधनाने साधना करीत असतात त्यांना हा अनुभव येतोच येतो. गवळण दसवंती अशा या वस्त्ररूपी वासनेला वृत्तीला श्री संत नामदेव महाराज त्यांच्या एका अभंगात मार्मिकपणे दसवंती किंवा दसवंती असे म्हणतात. गवळण दसवंती पै सांगे. विषयांबद्दलची ही जी ओढ वृत्ती असते ती 10 इंद्रियाद्वारे भोग घेणारी असते. म्हणूनच ती दसवंती किंवा जसवंती म्हणजे विषय सुख मिळवण्याचाच यश संपादन करणारी म्हटली जाते. दसवंती आणि जसवंती ही जी नावे त्यांनी त्या वृत्तीला दिलेली आहेत ती अत्यंत योग्य आहेत. अशा वृत्तीचे जर शुद्धीकरण करायचे असेल तर त्यासाठी निखळ भगवत प्रेम, शुद्ध भगवत कृपाच मिळावी लागते. ती भगवत कृपा जर हवी असेल तर अर्थातच अशा वृत्तींना आपणही यथामती आवर घालावाच लागतो. नाहीतर कसेही वागायचे आणि मग म्हणायचे की श्री भगवंतच आवरतील तेव्हा आवरतील. अहो, त्यांना काही गरज नाही, ते म्हणतील चालू देत. अशा वृत्तींना जर आवर घालायचा असेल तर त्यासाठी आणखी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे शास्त्र ग्रंथांचे वाचन करावे लागते, चिंतन करावे लागते, निधिध्यासन करावे लागते. आपण काही वाचले तर खूप बरे वाटते, पण नंतर नेमके काय वाचले ते लक्षातच राहत नाही. अरे, मग कशाला वाचायचे? आवडीच्या गोष्टी मात्र अचूकपणे लक्षात राहतात. रोजच्या रोज तुम्ही पुस्तके वाचा असे काही माझे म्हणणे नाही, पण आपल्या प्रकाशनाची, आपल्या परंपरेबद्दल, साधनेबद्दल सांगणारी जी काही पुस्तके आहेत त्यातले रोज थोडे तरी वाचत जा. रोज 4च ओळी वाचा, पण त्यातून काय सांगितले आहे यावर विचार करा. कालांतराने आपल्या असे लक्षात येईल की त्याच 4 ओळी जरी परत परत वाचल्या तरी प्रत्येक वेळी त्यातून नवीन आणि वेगळाच अर्थ निघतो. त्यापुढे जाताच येत नाही. अभ्यासाची आवश्यकता. परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी मला एकदा सांगितले होते की बये, मोठाले ग्रंथ वाच. मी विचारले काय वाचू? तर त्यावर ते म्हणाले ब्रह्मसूत्र भाष्य वाच. मी म्हणाले बापरे, आदि शंकराचार्यांचे. ते म्हणाले हो. मग नाईलाज म्हणून मी ती पुस्तके समोर घेतली आणि वाचायला लागले. आठवड्याभराने परमपूज्य श्री मामाने मला विचारले किती वाचून झाले ग? मी म्हटले मामा, पहिला शब्दच कळत नाही, पुढे काय सांगू? मला काही कळले नाही मामा, आणि जर कळलेच नाही तर पुढे तरी कशी वाचू? ते हसले. नंतर त्यांच्याच कृपेने जेव्हा तो ग्रंथ हळूहळू समजायला लागला तेव्हा त्यात गोडी वाटायला लागली. तुम्ही रोज श्री ज्ञानेश्वरी जर थोडी थोडी वाचायला लागलात तर हळूहळू त्या वाचनाची गोडी लागेल. मात्र सुरुवातीला रोज एकच ओवी वाचायची किंवा 5च ओव्या वाचायच्या, 5 पाने वाचायची, नाही तर नाही, झोप लागते. सगळ्यात उत्तम म्हणजे रोज एकच ओवी वाचायची, पण त्या वाचलेल्या ओवीचे दिवसभर चिंतन मनन झाले पाहिजे. तरच आपल्याला समजते की त्यातून काय सांगितले आहे आणि त्यांना काय म्हणायचे आहे. बहिर्मुख वृत्तींना जर आवर घालायचा असेल तर त्याकरता जशी साधनेची आवश्यकता असते तशीच अशा अभ्यासाची देखील अत्यंत आवश्यकता असते. सेवेचे महत्त्व. दुसरी गोष्ट म्हणजे सेवा. सेवा ही हातून व्हावीच लागते.
अनेक प्रकारची सेवा करावी लागते. एक म्हणजे भगवत सेवा, सद्गुरू सेवा व्हावी लागते. झालेच तर आई वडिलांची सेवा व्हावी लागते, गोसेवा व्हावी लागते, देशसेवा व्हावी लागते. या 5 सेवा झाल्याच पाहिजेत, त्याशिवाय आपल्याला सुटका नाही. यापैकी पहिली भगवत सेवा. मगाशी म्हटल्यास तसे घरातली देवांची पूजा तरी रोज प्रेमाने करावी. सेवाकला आल्यानंतरच पुण्य मिळते असे काही नाही. घरी राहून सुद्धा त्यांच्याकडे जर लक्ष दिले तरी ते तेवढेच पुण्य देतात. म्हणजे देवांकडे येऊच नाही असे नाही, पण सांगून ठेवते. बाहेर जाणाऱ्या वृत्तींना जर आवर घालायचं असेल तर साधकांनी भगवत सेवा करावी. ती सेवा देखील कशी व्हावी तर अतिशय शांतपणे, समाधानाने आणि नम्रतेने. अशी सेवा करीत असताना साधकांनी आपला भाव कसा ठेवावा याविषयी श्री संत सूरदासजी महाराज असे म्हणतात की मेरी सुधी लीजो हो व्रजराज, और नहीं जग में कोई मेरी, तुम ही सुधार जकाज. हे भगवंता, हे व्रजराज, माझ्याकडे लक्ष द्या हो. या जगात माझे कुणीच नाही, केवळ आपणच माझे कल्याण करणारे आहात. सुंदर सेवाभाव. दिल्लीला माझा एक मावस भाऊ मोठा सरकारी अधिकारी होता. आम्ही एकदा त्याच्या सोबत अमृतसरला गेलो होतो. अमृतसरचे सुवर्ण मंदिर मला बघायचे होते. मी त्याला बरेच दिवस म्हणत होते की दादा चल की रे, सुवर्ण मंदिर म्हणजे काय असते ते मला बघायचे आहे. म्हणून आम्ही गेलो होतो. तो मंत्रालयात चीफ सेक्रेटरी होता आणि त्याच्या हाताखाली आणखी सेक्रेटरी होते. हे सगळे हुद्दे किती मोठे असतात ते तुम्हाला माहीतच आहे. या लोकांना खूप अधिकार असतात. आम्ही तिथे गेलो तर तेथे चपला काढून ठेवण्यासाठी सुंदर अशी व्यवस्था केली होती. आम्ही भावाच्या ज्या मित्रांकडे उतरलो होतो त्यांचे नाव होते जसवंत सिंग. आम्ही चपला ठेवायला म्हणून गेलो तर तेथे ते जसवंत सिंग उभे होते. त्यांना पाहून मी विचारले, अंकल तुम्ही इथे कसे? माझ्या भावाने मला जोरात मागे ओढले आणि तो म्हणाला, तू चल, आता त्यांच्याशी बोलू नकोस. मी त्याच्याकडे बघतच होते. त्यांनी माझ्या आणि माझ्या भावाच्या चपला हाती घेतल्या, एक फडके घेऊन त्या व्यवस्थित पुसल्या आणि पुन्हा सेल्फमध्ये नीट मांडून ठेवल्या. नमस्कार केला आणि पुन्हा उभे राहिले. मी भावाला म्हटले, जरा थांबूया का आपण? मला बघायचे आहे हे काय करताय ते. पुढचे कुटुंब आले. त्यांच्याही चपला त्यांनी घेतल्या, तशाच नम्र भावाने पुसल्या आणि नमस्कार करून सेल्फमध्ये ठेवल्या. आता भगवंतांची आवड. आम्ही घरी परत आलो. माझ्या मनात ती गोष्ट खूप घोळत होती, पण मला काही त्यांच्याशी बोलायला वेळच मिळत नव्हता. रात्री दिल्लीला परत निघायच्या आधी मी त्यांच्यापाशी गेले आणि म्हटले, अंकल एक विचारू? ते म्हणाले, काय? विचार की. मी विचारले, मगाशी तुम्ही ज्या चपला अशा पुसून वगैरे का ठेवत होता? त्यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले, आमच्या गुरु नानक देवांनी सांगितले आहे की भगवंतांच्या भक्तांची सेवा जर तुम्ही केली तर ती भगवंतांना अतिशय आवडते आणि म्हणून मी ते करतो मुली. माझ्या सद्गुरूंना ते अत्यंत प्रिय आहे. श्री भगवंतांच्या भक्तांची केलेली सेवा ही श्री भगवंतांना अत्यंत आवडते. यावरूनच आपण एकमेकांशी कसे वागायचे ते ठरवावे. येथे प्रत्येक जण श्री भगवंतासाठी आलेला असतो, त्यामुळे प्रत्येक जण त्या अर्थाने भगवत भक्तच असतो. त्यांच्याशी कसे वागायचे हे आपण विचारपूर्वक ठरवायला पाहिजे. त्यांच्याशी नीट वागणे, त्यांच्याशी नीट बोलणे, त्यांना थोडी मदत करणे ही देखील सेवाच होय. त्यासाठी वेगळे असे काही करायचे लागत नसते. हा खरा आतल्या वृत्तीचाच प्रश्न असतो. या वृत्ती जर बदलल्या तर ती सेवा खरोखरच श्री भगवत चरणी रुजू होते. मग श्री भगवंत
त्या साधकाची काळजी घेऊ लागतात. ते म्हणतात, मला तू फार आवडतोस, कारण तू माझ्या भक्ताची सेवा केलीस. त्यांना हेच सगळ्यात प्रिय असते. अखंड हरिनाम जप. श्री संत माणिकप्रभू महाराज अभंगाच्या शेवटच्या कडव्यात असे म्हणतात की, माणिक म्हणे वर्णिता याचे गौण, शेषही शिणला माझी मती थोडी. शेषांना हजारो मुखे असतात. त्या सर्व मुखांनी ते सतत भगवत नाम घेत असतात. त्यामध्ये एक क्षणही खंड पडत नसतो. पण असे हे शेष देखील श्री भगवंतांचे गुण वर्णितांना थकून जातात, त्यासाठी पुरे पडत नाहीत. या कडव्याचा अर्थ दोन प्रकारे लावता येईल. एक म्हणजे आपण सर्व प्रकारांनी श्री भगवंतांचेच नाम घ्यावे, आणि दुसरा अर्थ म्हणजे वासना शुद्ध झाल्या तरच हरिनाम अखंड होते. शेषांची मुखे म्हणजे सर्व वासना असे जर गृहीत धरले तर वासना शुद्ध होण्याचे महत्त्व न व नामजपाचा परिणाम कळेल. हरिनाम अखंड होऊ लागले की चित्ताला हरिध्यानही अखंड राहू लागते. गोकुळीच्या जनांची तीच स्थिती होती. श्री संत एकनाथ महाराज त्याविषयी त्यांच्या एका अभंगात असे म्हणतात की, गोकुळीच्या जना ध्यान वाचे म्हणती कृष्ण कृष्ण, जेविता बैसता ध्यान कृष्णमय सर्व, ध्यानी ध्याती कृष्ण आणिक नाही तुझी तृष्णा, विसरल्या विविध ध्यान सर्व देखली कृष्ण, घेता देता वदनी कृष्ण आन नाही काही मन, वाच वाच वाचक कृष्ण जीवे भावे सर्वदा, कृष्ण रूपी वेदली वृत्ती नाही देहाची पालटस्थी, एका जनार्दनी देखती जागृती स्वप्ने कृष्णाते. अशी सुंदर स्थिती ऐकायला जरी सोपी वाटली तरी साधायला अतिशय कठीण असते. त्यासाठी अगोदर सद्गुरु कृपा प्राप्त होऊन नंतर त्यानुसार अखंड साधना घडत गेली पाहिजे. केवळ साधनेचेच ही स्थिती साधना येऊ शकते. श्री सद्गुरूंना शरण जावे. अशा स्थितीच्या प्राप्तीसाठी अगोदर वासना शुद्ध झाल्या पाहिजेत. श्री संत माणिकप्रभू महाराज म्हणतात की, हे करण्यासाठी माझी मती थोडी आहे. म्हणजे त्यासाठी जीवाची बुद्धी ही तोकडीत पडते. जीवाला त्या वासनांची शुद्धी स्वबळाने करता येणे शक्यच नसते. मग हे कुणाला शक्य असते? तर हे श्री भगवंतांना, श्री सद्गुरूंनाच केवळ शक्य असते. म्हणून त्यांनाच आपण सर्व भावे शरण गेले पाहिजे. श्री भगवंतांना, श्री सद्गुरूंना असे जर आपण अनन्य शरण गेलो तर त्यांच्या कृपेने अखंड नामस्मरण आपोआप होऊ शकेल. शेष म्हणजे शिल्लक असलेल्या आपल्या सगळ्या वासना देखील शिणल्या म्हणजे दमल्या, शांत झाल्या, शुद्ध झाल्या तरच श्री भगवंताच्या गुणांचे वर्णन करता येईल. कारण त्यांचे गुण देखील अतिशुद्ध आहेत. ते सामान्य जीवाच्या समजण्याच्याही पलीकडचे आहेत. आपली बुद्धी जर साधनेने अतिशुद्ध झाली, तिच्यातल्या सगळ्या वासना समूळ गेल्या तरच त्या शक्तीचे श्री भगवंतांचे गुण वर्णता येतील. माणिक